90 दिवस चॅलेंज. आता 4था दिवस आहे. शतपावले करतोया. रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपायचं नाही, लगेच एका ठिकाणी बसायचं नाही. ह्याच्या अगोदर तुम्ही वज्रासन पण करू शकता. जेवण झाल्यानंतर नंतर शतपावली करू शकता किंवा शतपावली झाल्यानंतर सुद्धा वज्रासन करू शकता. असं काय नाही, पण शतपावली 100% करा. रात्रीचं जेवण झोपायच्या अगोदर किमान 1.5-2 तास अगोदर तर व्हावं, याची काळजी घ्या. जे लेट येतात त्यांनी लय टेन्शन घेऊ नका. उपाशी बसायचं नाही, खायचं फक्त हलका आहार खायचा, प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खायचं आहे. आपल्याला 90 दिवसात चॅलेंज घेतला असेल तर सकाळी उठल्यापासून दररोज आपले व्हिडिओ आहेत, काय करायचं कसं करायचं त्याची माहिती असते. प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आहार कसा घ्यायचा, दर 1 तासानंतर 1 मिनिटाचा वेळ काढून हालचाल करायची आहे. पाणी दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर प्यायचं आहे. आणि व्यायामाला कारण सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. 90 दिवसात ज्यांनी ज्यांनी चॅलेंज घेतलंय आणि ज्यांनी आज शतपावली केली त्यांनी डन किंवा शतपावली ओके असं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. फक्त 100% व्यायाम करा, शतपावली करा. शतपावली फक्त रात्रीचं जेवण झालं म्हणजेच करायला पाहिजे असं नाही. सकाळी नाश्ता करू द्या, तुम्ही जेवण केव्हाही सकाळी दुपारी करताय त्यानंतर सुद्धा शतपावली व्हायलाच पाहिजेत. फक्त लक्षात ठेवा आपल्याला हालचाली पाहिजेतच. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा कुणी कुणी शतपावली केली. धन्यवाद.